नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचा तुमच्या YouTube चॅनल प्रवेश SSC मध्ये. उम्मीद करतो विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सगळे बढिया असाल. तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आजच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलेला विद्यार्थी मित्रांनो, GMC नागपूर भरती 2025 कागदपत्र पडताळणीची अपडेट असणार आहे. निवड यादी व प्रसिद्ध यादी सुद्धा प्रसिद्ध झालेली आहे विद्यार्थी मित्रांनो. ही अपडेट तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे. ज्या विद्यार्थ्यांनी GMC नागपूर भरती 2025 गट ड ची भरती दिलेली होती त्याचं कागदपत्र पडताळणीची डेट आलेले विद्यार्थी मित्रांनो. कोणते विद्यार्थी मित्र सिलेक्ट झालेले आहेत ते सुद्धा इथे दिलेलं आहे. व्हिडिओला स्किप न करता व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा. संपूर्ण मी माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी देणार आहे. जे विद्यार्थी मित्र आपल्या चॅनलवर नवीन आहेत ते विद्यार्थी मित्रांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि बेल आयकन सुद्धा प्रेस करा अशाच प्रकारच्या नवीन अपडेटसाठी. तर चला विद्यार्थी मित्रांनो, याची जे प्रसिद्ध झालेले कागदपत्र पडताळणी अपडेट ते आपण इथे बघूया. यामध्ये बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, 16/10/2025 ला ही प्रसिद्ध झालेली आहे सूचना. गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नागपूर कागदपत्र पडताळणी करिता महत्वाची सूचना. तुम्ही यामध्ये बघू शकता, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाच्या अधीनस्थ असलेल्या नागपूर जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय दंत आयुर्वेदिक महाविद्यालय व संलग्नित रुग्णालयातील गट ड वर्ग 4 संवर्गातील समकक्ष सरळ सेवेचे 680 रिक्त पदांची निवड यादी व प्रतीक्षा यादी तयार करण्याकरिता उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले असून त्याची परीक्षा घेऊन त्याचा निकाल 30/9/2025 ला प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्याचबरोबर माजी सैनिक रिक्त असलेली पदे त्या प्रवर्गातील गुणवत्ताधारक सर्वसाधारण उमेदवारांमधून भरण्याकरिता शासनाची परवानगी प्राप्त झाल्यास सदर पदे भरण्याकरिता उमेदवारांची प्रतीक्षा यादी तयार करण्याकरिता गुणवत्ता प्राप्त उमेदवारांच्या कागदपत्र प्रमाणपत्र पडताळणी करण्याकरिताचे वेळापत्रक व प्रवर्गनिहाय उमेदवारांची यादी यासोबत प्रसिद्ध करण्यात येत आहे. त्या प्रवर्गनिहाय यादीतील उमेदवाराचे कागदपत्र पडताळणी दिनांक 28/10/2025 ला वेळापत्रकाप्रमाणे पडताळणी करण्यात येईल असं शासनाचं म्हणणं आहे. त्याचबरोबर तुम्ही बघू शकता, तुम्हाला जो वेळापत्रक इथे दिलेला आहे, हा जो स्थळ दिलेला आहे MIT हॉल, ई ग्रंथालय, ई लायब्ररी इमारतीमध्ये अधिष्ठाता कार्यालयाचे बाजूला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर इथे तुम्हाला उपस्थित राहायचं आहे. त्याचबरोबर इथे बघू शकता तुम्ही दिनांक 28/10/2025 पहिले सत्र वेळ सकाळी 10 ते 1:30 वाजतापर्यंत हे तुम्ही बघू शकता. खुला प्रवर्ग सर्वसाधारण हे बघू शकता. त्याचबरोबर दुसरा सत्र इथे सुद्धा दिलेला आहे, तो वेळ दुपारी 2 ते 6 पर्यंत राहील. इथे सुद्धा तुम्हाला हे दिलेलं आहे सर्वसाधारण, भजड, भजब, त्याचबरोबर इथे खेळाडू, महिला हे सर्व दिलेलं आहे. त्याचबरोबर इथे बघू शकता, निवड यादीतील सर्व उमेदवारांच्या सूची करण्यात येते की त्यांनी वेळापत्रकाप्रमाणे विहित दिनांकास विहित केले. विहित स्थळी कागदपत्र प्रमाणपत्र पडताळणी करिता वेळेवर संपूर्ण आवश्यक मूळ कागदपत्रासह एक संच छायाप्रत स्वशांकित प्रतीसह उपस्थित राहावे असं त्यांनी सांगितले आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी तुम्हाला हे जे डॉक्युमेंट्स आहेत, येत्या वेळेस तुम्ही जर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जाल तेव्हा तुम्हाला इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स तुम्हाला घेऊन जायचे आहे. त्याची ही सूची आहे विद्यार्थी मित्रांनो. इथे बघू शकता तुमचं SSC अथवा तत्सम शैक्षणिक अर्हताचा जो आहे तो कागदपत्र, वयाचा पुरावा, शैक्षणिक अर्हता इत्यादी पुरावा, त्याचबरोबर डोमिसाईल, सामाजिक दृष्ट्या मागासवर्गीय असल्याबाबतचा पुरावा, आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक असल्याबाबतचा पुरावा, अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकास वैध असणारे नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र, त्याचबरोबर पात्र दिव्यांग व्यक्ती असल्याचा पुरावा, खेळाडू आरक्षण पात्र असल्याचा पुरावा, प्रकल्पग्रस्तचा पुरावा, त्याचबरोबर भूकंपग्रस्तचा पुरावा, त्याचबरोबर SSC मध्ये जर तुम्ही नाव बदल केले असेल त्याचा पुरावा आणि मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा पुरावा. हे संपूर्ण कागदपत्रे तुम्हाला जेव्हा तुमची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल तेव्हा तुम्हाला हे सगळं संच तुमचा एक बनून जायचं आहे. त्यामध्ये तुमची सेल्फ अटेस्टेड सुद्धा पाहिजे. कागदपत्र प्रमाणपत्र पडताळणी प्रक्रिया पार पडल्यानंतर पात्र अपात्र उमेदवारांची
यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. त्यानंतर उमेदवारांची निवड प्रक्रिया पार पाडण्यात येईल. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारची अपडेट होती. जर याची जे निवड यादी व प्रतीक्षा यादी जे येईल ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला भेटून जाणार. म्हणून तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. ही अशा प्रकारची अपडेट होती. इथे तुम्ही तुमचं नाव बघू शकता विद्यार्थी मित्रांनो. खुला सर्वसाधारण, खुला महिला, खुला खेळाडू, त्याचबरोबर संपूर्ण अपडेट तुम्हाला इथे देण्यात आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि ही PDF आपल्या टेलिग्राम चॅनल प्रवेश SSC मध्ये तुम्हाला भेटणार आहे. इथे तुम्ही तुमचं नाव बघू शकता. ज्या ज्या विद्यार्थ्यांचे नाव इथे आलेलं आहे त्यांना अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो. त्याचबरोबर ही PDF तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनल प्रवेश SSC त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देणार. तिथे जाऊन तुम्ही ही PDF घेऊ शकता. आणि अशाच प्रकारच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि बेल आयकन सुद्धा प्रेस करा. आपण भेटू नंतरच्या व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.